जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आणि ब्लॉग स्टार्ट केला मी। फाल्गुनी खाली गेली, ज्ञाना पण खाली गेली। सो आजचा दिवस कसा असणार आहे, तुम्ही आमची गोवा ट्रिप बघितली असेल, फाल्गुनीचं बड्डे सेलिब्रेशन बघितलं असेल। आम्ही गणपतीपुळे, कोल्हापूर, ज्योतिबाचं पण दर्शन घेतलं आणि महालक्ष्मीचं पण दर्शन घेतलं। पण आता चालू होणार आहे एप्रिल मंथ म्हटल्यावर आमच्या घरात अजून काय फंक्शन असतात आणि मजा येणार आहे। तुम्ही बघत राहा फक्त एप्रिल महिन्यात काय काय। सो सगळ्यांना तर माहितीच आहे, हॅपी ट्रिप जो आहे भुनी अँड नवांजलनी छान अशी ट्रिप काढलेली आहे, ऑन डिमांड थायलंड ट्रिप काढलेली आहे। ऑलमोस्ट सीट बुक होत चाललेले आहेत। सो तुम्ही इकडे खाली नंबर दिला, तिथे तुम्ही तुमची पण सीट बुक करा। मागच्या वेळेस 5 नाईट 6 दिवसाची ट्रिप होती, ह्यावेळेस 6 दिवस 7 दिवसाची 6 नाईट 7 दिवसाची ट्रिप आहे। सो जाऊन तुम्ही पण आता एन्क्वायरी करा आणि तुमची सीट बुक करा, कारण की फ्लाईट रेट्स वाढत आहेत आणि फ्लाईट रेट वाढतात म्हटल्यावर चार्जेस पण वाढतील। त्यामुळे जा आत्ताच आणि बुक करून घ्या। बुकिंग अमाऊंट नॉमिनल आहे, तुम्ही जाऊन या नंबरवर एन्क्वायरी करू शकता। सो चलो आता यांचं खाली काय चाललंय मुलींची। काल पप्पा आणि आई त्यांना दोघींना घेऊन गेलेले गार्डनमध्ये खेळायला। आई आणि पप्पा सांगतात एवढी मस्ती, 1 मिनिटं पण दोघी शांत नाही बसल्या, पळापळ। तर असं विचार केला की त्यांना परत संध्याकाळी रोज पाठवायचं, अर्धा-1 तास तरी खेळायला त्यांच्याबरोबर, तो थोडंसं ते फ्री होतील आणि बघूया कसं काय होतंय। चल बघा काय अरे इधर हमारे घर में बना है आज इडली और ये क्या है, पैनकेक। अच्छा पैनकेक आणि इडली। आज काय बार आहे इडली बनवायला? शनिवार। अच्छा हे बनवलं, आप्पे पण बनवले। संपले मी यायच्या आधी? तुला पाहिजे? नाही ना, असं काय नाही। ज्ञानासाठी बनवलं पण काही खाल्लं नाही, मग आता फूड चेंज। ए दीदी म्हणजे डेंजर काम आहे हे। कोणाचे आहेत गाई कोणाचे आहेत? कर बूम बूम कर बूम। काय हे बघ गाई। अच्छा इथे पण नेला का? घालू दे थिएटरला का? थिएटरला हा कळतंय का मॅच दीदी? जायला निघालोय, पण बघा हिला चालता येतं, पण तरी पण आम्ही सावी आणि ज्ञानाच्या चालण्यासाठी आम्ही हा वॉकर मागवलेला, लवलॅपचा जॉय वॉकर, जो की 360 डिग्री रोटेट होतो, हाईट ॲडजस्टेबल आहे। इकडे बसायला छान असं कुशन आहे, कम्फर्टेबल कुशन आहे, वॉशेबल क्लॉथ आहे आणि त्याचे व्हील्स पण खूप छान दिलेले आहेत आणि छान आहे। आणि ते खेळायला बघा एंटरटेनमेंटला हे दिलेलं आहे असं सगळं, आणि म्युझिकसुद्धा आहे। सो तुमच्या पण बेबीला वॉकर जेव्हा घेतं तेव्हा तुम्ही लवलॅपचं जॉय वॉकर घ्या, कारण की आमच्या मुली चालायला फास्ट शिकल्या याच्यामुळे। सो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, जाऊन चेक करा आणि घ्या। ओरड आई, थोडीशी ओरड बघ कुठे चढल्यात दोघी पण। चला खाली उतरा आता, बघ ओरडल्या। चला खाली उतरा दोघींनी पण, उतरा। गाई कोणाची आहे? गाई सावी काय खाली फेकते, उचलणार आहे काय? बघ किती, हे बघ किती। सी गंडू लडकी दोन्ही पण। किचन मध्ये काय पण ग्राइंड करायचं असेल, ब्लेंड करायचं असेल तर मी ब्लेंडर प्लस चॉपर यूज करतो, जे की असं दाखवतो आपण यूज करतो। याच्यात एकदम फाईन चॉप होतो, मस्तपैकी होतं सगळं काय वाटण करायला तयार केलेलं आहे। याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, जाऊन चेक करा। वेलकम, माझ्या बाबतीत पण झाले। वेलकम टू सिंगम।
वेलकम टू सिंगम. येते बोलली 2 मिनिटं. बिचारी रे. हे बघ देचल काय. जाओ लेके अभी इसको ट्रेकिंग पे जाने का लगता है. सो ही इकडे येऊन या दोघींना किट्टी मध्ये यांचा ऍड करायचं प्लॅन चालू आहे आणि चेतनाला पण आता घेतोय. दोघे आम्ही जरा महिन्यातनं 1 दिवस 2 ते 3 तास तुमच्या बायकोला घेऊन जाऊ शकतो का? महिन्यातून 2-3 दिवस बोललीस तरी चालशील. काय रे महिन्यातून 2-3 दिवस बोलली तरी चालेल ना. घरी ठेवली तरी चालेल. बोलती 1+1 कोण 1+1 1+1 नाही मुलगी मुली आमच्या मुली नाही म्हणून तर पाहिजे नाही. मुलीच नको. खूप मोठी आहे किट्टी त्यांची. परवडणार नाही. हे मग आम्हाला मुलांना पण करायला लागेल जर तुम्ही ठेवले तर. हा मग आम्ही रेडी आहोत. रेडी झालोय आणि निघालेलो आहोत फंक्शनला एका म्हणजेच नामकरण सोहळा म्हणजे नेमिंग सेरेमनीला बारशाला चाललो. आणि नाव काय ठेवलं माहीत नाही. मी मुद्दामून विचारलं सुद्धा नाही सुदर्शनाला की नाव काय ठेवलं, कारण की तिथे गेल्यावर थोडंसं असं सरप्राईज. कारण की आम्ही राधा म्हणून ओळखतो तिला. सो आम्ही तर राधाच बोलणार जरी नाव तिचं दुसरं काय असेल तरी. फाल्गुनी रेडी झाली पण नानूनी ते विषय असा केला की नानूनी शूजच कुठेतरी हरवलेत तिच्या घरात. लपवून ठेवतो शूज घालते आणि कुठे लपवते माहीत नाही. हां कुठे टाकले जाऊ दे. चल आता दुसरे हे बघू. सो चला आता आपण बारशाला जाऊया. आणि बारशाला हे वेगळ्या प्रकारचं बारसं. ॲक्च्युअलमध्ये हे बारसं आहे ना खूप वेगळ्या प्रकारचं आहे. आपलं नॉर्मल बारसं असं तसं नाही आहे. तुम्हाला गेल्यावर कळेल ते. फायनली पोचलेलो आहोत. पण गाडीने आमची जाते तिथे. गाडी घेऊन गेलेलो पण शेतातून परत रिटर्न यायला लागली कारण की पुढे रस्ताच नाही कळाला. आणि नानूची मस्ती किती आहे ना नानू. मस्ती तुझी किती आहे. त्यांच्या बारशाला भजन आणि कीर्तन असतं. खूप छान. छान छान दिसत आहे. गिरिजा आहे का तुझी नाव. गिरिजा आहे ना. घडून का तुम्ही झाले मला. एक फक्त एक मिनिट बरं का. त्यांचं कीर्तन आपण आता श्रवण केलं आणि म्हणजे आपण हा आनंद घेत आहे. कोणीच येऊ नका. स्पीकरवाले पण थांबत आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद. तदनंतर आजच्या या कीर्तन साथीकरता गायन करण्याकरता आमच्या परभणीवरून आमचे ज्ञानेश्वर महाराज गीते आलेले आहेत. एक निष्ठावंत वारकरी आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. 12 तासांचा दोंडू राधाचं नाव ठेवलेलं आहे गिरिजा आणि खूप सुंदर नाव. पण आम्ही राधाच बोलणार आहे किती काय झालं तरी. सवय झाली आहे ना. येस सवय झाली आहे. सो खूप छान असा प्रोग्राम झाला. नामकरण सोहळा येता आटपून गेलेला. सो मी काही व्हिडिओज मागवले पण आहेत आणि ते अपलोड करेल जर का असतील तर. पण खूप छान. मला सगळ्यात भारी काय आवडलं माहिती आहे हे भजन आणि कीर्तन. प्रकारच मस्त एकदम.
आणि आता किती नाही 2 काढायचं दिवसापासून त्यांचा सगळं प्रोग्राम चालू आहे माहिती आहे? हो बोलल्या मला काकी बोलल्या 2 डेज पासून खूप नाही एक आणि- सुद्धा टिकल्या ठेवत नाही ज्ञाना. एक पण टिकली ठेवत नाही आणि टिकलीचं पॅकेट घेऊन ठेवलं. अख्खा पॅकेट नवीन मी घेतला दुकानात आणि तो पण काढला आणि हिला बघा गरम बघा किती झालं, एवढी मस्ती, एवढं फक्त भटकायचं. सो चलो घर पे जाते अभी. आणि मस्त फंक्शनला जाऊन आलो आणि सगळ्यांना माहितीच आता मराठी सण आपले येत आहेत, चालू होत आहेत. सो पहिले तर मराठी सण म्हणजे आपला येतोय आता गुढीपाडवा. तर तुमची गुढीपाडव्याची तयारी झाली आहे का आणि सगळ्या वस्तू तुम्ही घेतल्या आहेत का? नसेल झाली तर तुम्ही सुद्धा वस्तू घ्या. मी तुम्हाला काहीतरी चालू मी दाखवते, त्या वस्तू तुम्ही चेक करा आणि तुमच्या पण गुढीपाडव्यासाठी तुम्ही मागणी दिखा. मस्त असं एक आरतीचं प्लेट थाळी, लग्न सीझन सुद्धा येत आहे. सो त्या निमित्त आणि आपल्या फेस्टिवल्सला लागणारं ते म्हणजे आरतीचं प्लेट सुंदर असं रिसीव झालेलं आहे फ्रॉम इंस्टाग्राम हँडल स्लाइज ऑफ आर्ट स्लाइज _art 94 यांच्याकडून. मी हे इंस्टाग्राम हँडल नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. आणि त्याचबरोबर एक गुढी वस्त्र सुद्धा रिसीव्ह झालेलं आहे. मी याचं अनबॉक्सिंग तुमच्या समोरच करते. तर सुंदर अशी एक आरतीची प्लेट आहे खणांची आणि ही आहे हळदी कुंकूचा डब्बा, स्टीलचा आहे मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही हे कोणत्याही तुमच्या फंक्शन्सला यूज करू शकतात लग्नाच्या. प्लस तसंच आपण याला सुद्धा यूज, हे स्वीटसाठी आय गेस, स्वीटसाठी आणि क्यूट असं आरतीचा प्लेट आहे. लग्न सराईसाठी यूज करू शकतात, तसंच आपल्या फेस्टिवलसाठी यूज करू शकतात. ह्याच्यामध्ये भरपूर सारे कलर ऑप्शन सुद्धा आहेत. मला पर्सनली ग्रीन कलरमध्ये पाहिजे होतं खणांमध्ये. त्याचबरोबर गुढी वस्त्र सुद्धा मी मॅचिंग असं ग्रीन हे मागवलेलं आहे. आणि खूप छान असा, जी आता आपली नऊवारी साडीचा पॅटर्न आहे ना, त्या पॅटर्नमध्ये आलेला आहे, जे शिवतो ना आपण त्याच्यामध्ये. तो भरपूर सारे यांच्याकडे गुढीपाडवा वस्त्र सुद्धा आहेत. सो डू चेकआउट हर पेज, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली. थँक्यू. छान आहे रे, मला आवडलं. ताट बघ पूर्ण ट्रेडिशनल, फुल ट्रेडिशनल, छान आहे. चलो मी इकडे तुम्हाला पेज दिलेला आहे, तुम्ही जाऊन चेक करा त्यांच्या पेजवर आणि घ्या सुद्धा. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.